गुरुचरित्र पारायण गुरूंची सेवा का करावी? गुरुचरित्र पारायण आणि गुरूंची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात? खरंच आपले प्रारब्ध गळतात का गुरुचरित्र पारायणाने? आता बरेच जण म्हणतील की एवढे आम्ही गुरुचरित्र पारायण केले पण आम्हाला काही सुद्धा फरक पडला नाही. तर गुरुचरित्र पारायण आणि गुरूंची सेवा केल्यावर कशा पद्धतीने ते पारायण काम करतं किंवा कशा पद्धतीने स्वामी आपल्यावर कृपा करतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर मी सर्वात आधी तुम्हाला एक अनुभव सांगते. तो अनुभव तुम्ही ऐकल्यावर तुम्हालाच कळेल की गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आयुष्यामध्ये काय बदल होतात. एका मातेवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिचा एकुलता एक मुलगा जीवघेण्या आजाराने ग्रस्त होता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली होती. शेवटचा आधार म्हणून ती एका ज्योतिषाकडे गेली. पत्रिका पाहताच ज्योतिषी गंभीर झाला. त्याने सांगितले, सध्या मुलाच्या पत्रिकेत अतिशय प्रबळ अरिष्ट योग आहे. परिस्थिती चिंताजनक आहे. हे ऐकताच त्या मातेचे धैर्य खचले. डोळ्यात अश्रू आणि अंतकरणात वेदना होऊन ती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या चरणी आली. टेंबे स्वामी हे दत्त महाराजांचे निस्सीम असे भक्त होते. मातेचा आर्त स्वर ऐकून स्वामी महाराजांनी मुलाची पत्रिका पाहिली. काही क्षणात ते शांत बसले, जणू काही अदृश्य शक्तींशी त्यांचा संवाद सुरू होता. त्यानंतर त्यांनी पत्रिकेतील ग्रहांची मांडणी बदलली आणि नवी पत्रिका तयार केली. उपस्थितांना हे सर्व अगम्य वाटत होते, आश्चर्यकारक वाटत होते. पण काही दिवसातच मुलाच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा होऊ लागल्या. जे संकट अटळ वाटत होते ते दूर झाले. हा प्रसंग केवळ एका मुलाच्या जीवनदानाचा नाही, तर सद्गुरूंच्या अमोघ कृपाशक्तीचा आहे. ज्योतिष ग्रहांची स्थिती सांगते, कर्माचे संकेत देते, पण सद्गुरूंची कृपा त्या कर्माला नवी दिशा देऊ शकते. कुशल माळी वाकलेल्या रोपट्याला आधार देऊन त्याची वाढ योग्य दिशेने करतो. तसेच सद्गुरू भक्तांच्या जीवनातील दुःख, संकटे आणि प्रारब्ध यांना योग्य वळण देतात. रोपटे तेच असते, माती तीच असते, पण माळ्याच्या स्पर्शाने त्याचे भविष्य बदलते. सद्गुरूच्या चरणी असलेली श्रद्धा, सेवा आणि पूर्णपणे समर्पण यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. कारण प्रारब्ध लिहिणारा ईश्वर असला तरी भक्तांसाठी करुणेने प्रार्थना करणारा सद्गुरू त्याच ईश्वरांचा जिवंत स्पर्श असतो. आपण घरामध्ये रोज दिवा लावतो, सुवासिक उदबत्ती पेटवतो, देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो, पण या सगळ्याने घरात चैतन्य येतं का, की ते फक्त एक सवय बनून राहतं? हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे आणि अनेकदा तो सर्वांनाच पडत देखील असावा. कारण देवघरात देव असतोच, पण देवाचा स्पर्श घरातल्या मनांना होतो का, हे जास्त महत्त्वाचं असतं. आपण बऱ्याच वेळी श्री गुरुचरित्र पारायण करतो. आता गुरुचरित्र पारायण म्हणजे केवळ काही अध्याय वाचून पूर्ण केलेला धार्मिक विधी मुळात नाहीच. तो आपल्या घरातील सर्वांच्या मनाच्या मातीवर पडणारा पावसाचा पहिला थेंब जसा असतो, अगदी तसंच आपल्या मनावर कृपादृष्टी होण्याची योजनाच म्हणा. हवं तर आपल्याला वाटतं आपण पोथी वाचतोय, पण खरं तर ती पोथी आपल्यालाच वाचत असते. आपल्या मनातल्या भीती, अहंकार, अस्वस्थता, अपेक्षा आणि दुःख यांना ती हळूहळू उघड करत असते. घरात गुरुचरित्राचं पारायण सुरू झालं की सुरुवातीला काही विशेष जाणवत नाही. शब्द कानावर पडतात, कथा पुढे सरकत राहते, पण जसं वाचन पुढे जातं तसं घरातलं वातावरण बदलायला लागतं. कारण शब्दांना शक्ती असते. आपण ज्या गोष्टी सतत ऐकतो त्यांचा परिणाम न कळत मनावर होत असतो. रागाच्या शब्दांनी घर पेटतं आणि संतांच्या शब्दांनी घर निवळतं असं म्हणतात. दत्त महाराजांची कृपा म्हणजे काही चमत्कार नाही. त्यांची कृपा अनेकदा शांततेच्या रूपाने येते. घरात सतत भांडण होत असतात आणि अचानक ती कमी देखील होतात. मनात सतत काळजी असते आणि ती हलकी वाटू लागते. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, पण तो प्रश्न सहन करण्याची ताकद मिळते. ही सुद्धा दत्त महाराजांची कृपाच असते. आपल्याला काय वाटतं? कृपा म्हणजे संकट दूर होणं, पण अनेकदा कृपा म्हणजे संकटातून योग्य मार्गाने चालण्याची बुद्धी मिळणे. हेच श्री गुरुचरित्र नेमकं आपल्याला शिकवत असते. जीवनात दुःख येणारच, परीक्षा येणारच, पण त्यात खचायचं बिलकुल नाही. कारण आपल्या पुढे चालणारा एक अदृश्य हात आहे याची जाणीव ते आपल्याला करून देत असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाच्या घराला कुलूप असतं, पण मनाला नसतं. म्हणूनच नकारात्मक विचार, भीती, मत्सर, चिंता हे सगळं मनात सहज शिरतं. श्री गुरुचरित्र पारायण म्हणजे त्या मनाच्या दारावर बसवलेला जागता पहारेकरी म्हणा. तो आपल्याला वारंवार आठवण करून देतो की सगळं आपल्या हातात नाही
आणि सगळं सोडून दिलेलंही नाही. कुठेतरी दत्तमाऊलींची कृपादृष्टी आहे आपल्यावर आणि शेवटी पारायण आपलं संपतं. पोथी बंद होते, पण खरा प्रश्न तिथून सुरू होतो. शब्द संपतात. सगळं कसं यथावकाश झालेलं असतं, पण ते आपल्याला आचरणात उतरतात का? कारण गुरुचरित्राचा सार एका गोष्टीत आहे. दत्त महाराज बाहेरच्या मंदिरात जितके आहेत तितकेच ते आपल्या अंतःकरणातील मंदिरात देखील आहेत. घरात पारायण झालं की चैतन्य येतं असं म्हटलं जातं. खरं तर चैतन्य आधीपासूनच आपल्या घरातच असतं, फक्त त्यावर अज्ञानाची धूळ साचलेली असते. गुरुचरित्र त्या धुळीवरून अलगद हात फिरवतं आणि मग जाणवतं दत्त महाराज कधीच दूर नव्हते, ते तर आपणच गेलो होतो. त्यामुळे जेव्हा कधी तुमच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येतील तर गुरुचरित्र पारायणाचा नक्कीच एकदा तुम्ही विचार करा. कारण की आपल्या कुंडलीतील ग्रह दोष हे दत्त महाराज दूर करू शकतात. कुंडलीतील ग्रहांची जागा देखील दत्त महाराज बदलू शकतात. हे तुम्हाला मी आता अनुभवावरून सांगितलेलंच आहे. तर जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकटे असतील, दुःख असतील, तर दत्त महाराजांच्या चरणी ते अर्पण करा आणि स्वामींना पूर्णपणे शरण जाऊन तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. जर तुम्हाला कधी संधी मिळाली असेल तर गुरुचरित्र पारायण नक्की करा. तुम्हाला कधीही गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही त्यावेळेला बसू शकता गुरुचरित्र पारायणासाठी. आणि पारायण म्हणा किंवा स्वामींची कुठलीही सेवा म्हणा किंवा स्वामीचरित्र पारायण म्हणा, कुठलीही सेवा स्वामींची करत असताना, दत्त महाराजांची सेवा करत असताना संयम असणे खूप महत्त्वाचं आहे. असं नाही की आज आपण सेवा केली आणि लगेच आपल्याला त्याचा अनुभव दिसायला लागेल, लगेच घरामध्ये त्याचा फरक पडायला असेल. कशा पद्धतीने फरक पडतो, एक गुरुचरित्र पारायण झालं की काय घडतं, दुसऱ्या गुरुचरित्राला काय घडतं, हे तुम्हाला आताच्या माहितीवरून कळालंच असेल की गुरुचरित्र पारायण सुरू जेव्हा आपण करतो तेव्हा कशा पद्धतीने आपल्या आयुष्यातील दुःख, मत्सर, राग, द्वेष, अडचणी सगळ्या अलगद कशा दूर व्हायला लागतात, कशा प्रकारे दत्त महाराजांची कृपा आपल्यावर हळूहळू व्हायला लागते. त्यामुळे जी काही सेवा करताय ती सेवा सतत आहे अशी सुरू ठेवा. अधूनमधून जर तुम्हाला पारायण करण्याची इच्छा झाली तर पारायण देखील करा. आपली इच्छा म्हणून ती नसते, तर दत्त महाराजात स्वामीच आपल्याला ती मनामध्ये इच्छा निर्माण करतात आणि आपल्याला सेवेसाठी बसवत असतात. तर जर कुठल्याही सेवेची तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली असेल तर कुठलाही विचार न करता स्वामींचीच इच्छा समजून त्या सेवेला बसा. कोणतेही कारण, कोणत्याही अडचणी न सांगता त्या सेवेसाठी तुम्ही बसा. कारण की आपले प्रारब्ध किती आहेत आणि आपण काय काय केलं हे आपल्याला सुद्धा माहिती नाही, ते सगळं माहिती आहे स्वामींना. तर सेवा कधी करवून घ्यायची आणि कशा पद्धतीने करायची हे सगळं स्वामी बघतात, आपण फक्त निमित्त असतो. त्यामुळे जी काही सेवा करणार आहात किंवा जी काही सेवा तुमची चालू आहे किंवा जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही याचा विचार करा आणि पारायणाला बसा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.